नमस्कार मंडळी, स्वागत आहे निकिता फूड रसोईमध्ये। आज मी इथे बनवणार आहे हे मिश्र पिठाचे धिरडे। खूपच हेल्दी रेसिपी आहे। सो या चमच्याने मी प्रत्येकी इथे 3-3 चमचे बेसन पीठ, 3 चमचे नाचणीचं पीठ आणि 3 चमचे ज्वारी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर आणि हे एक बीट किसून घेतलेलं आहे। यामध्ये आपण आवडीनुसार अजून भाज्या ॲड करू शकतो। गाजर असेल, काकडी असेल, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकतात। सो आता हे सगळं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। चवीपुरतं मी इथे मीठ घालून घेते आणि काही बेसिक मसाले आपण यात घालून घेणार आहोत। मी अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा मी इथे धने जिरे पूड मिक्स घातलेली आहे। सो आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित एक बॅटर बनवायचं आहे। आणि यामध्ये मी ही तीळ पण घालत आहे आणि खूप पौष्टिक रेसिपी आहे ही। सो इथे मी पाणी टाकून आता याला चांगलं मिक्स करून घेणार आहे। चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा, ही अशा रीतीची पाहिजे आहे। खूपच म्हणजे रनी पाहिजे, तेव्हा हे छान स्प्रेड होतात। सो इथे मी तेल घेऊन घेतलं आहे तव्यावर। चांगलं तापलं की आपल्याला थोडं बॅटर यामध्ये घालून जितकं पसरवता येईल तेवढं आपल्याला पातळ हे पसरवून घ्यायचं आहे। सो हे व्यवस्थित कुक होतं आणि याला काही जास्त वेळ पण लागत नाही। सो इथे निहान आत्ताच उठून आलेला आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी पण ही रेसिपी खूप चांगली आहे, खूप छान असते। मुलं पण खूप आवडीने खातात। माझ्या दोन्ही मुलांना फारच आवडते ही रेसिपी। सो एक बाजूने आता हे कुक झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। सो आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। सो इथे मी हे भाजून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। याला सॉससोबत, चटणीसोबत सर्व करू शकता। मुलं अगदी खूपच आवडीने खातात हे आणि खूपच पौष्टिक आहे हे थालीपीठ। थालीपीठ म्हणा, धिरडं म्हणा किंवा चिला म्हणा, काहीही म्हणू शकतो आपण याला। मुलांना देण्यासाठी खूपच योग्य आहे आणि आपल्यासाठीही खूप छान आहे, बघू शकता तुम्ही। तर नक्की एकदा ही ट्राय करून बघा रेसिपी आणि कशी वाटते मला नक्की कमेंट करून कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा। चला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया। चला तर बाय।